हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी वर्षातले पहिले चंद्रग्रहण असणार आहे आणि कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब पलटणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 100 वर्षानंतर येणाऱ्या या खास योगामुळे कोणत्या 3 राशींचे नशीब पलटू शकते. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. यावर्षी 25 मार्चला देशभरात होळीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. पण त्याचबरोबर या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुद्धा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. याचा प्रभाव 3 राशींच्या जीवनावर दिसून येईल. या दरम्यान या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे याचा परिणाम राशीचक्रातील 12 राशींवर दिसून येईल. ग्रहणाच्या वेळी चंद्र हा कन्या राशीमध्ये विराजमान असणार आहे. कन्या राशीमध्ये यापूर्वीच राहू विराजमान आहे. अशा 2 ग्रहांची युती 3 राशींसाठी फायद्याची ठरू शकते. 100 वर्षानंतर येणाऱ्या या खास योगामुळे कोणत्या 3 राशींचे नशीब पलटू शकते ते आपण जाणून घेऊ. मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या लोकांना होळीच्या दिवशी असणाऱ्या ग्रहणाचा फायदा होऊ शकतो. या दिवशी या लोकांना प्रगतीचे मार्ग दिसून येईल. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. एवढंच नाही तर त्यांना अडकलेली धनसंपत्ती परत मिळू शकते. यांच्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी होईल, ज्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ फायदेशीर राहील. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग दिसून येईल. तूळ राशीच्या लोकांना मान सन्मान वाढेल. करिअरमध्ये गोड बातमी मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून समाधान मिळेल. तूळ राशींचे लोक धनसंपत्ती गोळा करतील. आर्थिक वृद्धी होईल. कुंभ राशी. होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे या दिवसापासून कुंभ राशीचे चांगले दिवस सुरू होतील. कुंभ राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी दिसून येतील. याशिवाय या राशींच्या लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात फायदा दिसून येऊ शकतो. या दरम्यान या लोकांच्या घरात शुभ काम घडताना दिसून येतील. या खास योगामुळे हे लोक करिअरमध्ये उंची गाठतील आणि त्यांची प्रगती होईल. होळी दहन हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केला जातो आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी केली जाते. यंदा होळीचा सण 25 मार्चला आहे. मात्र यावेळी होळीच्या रंगात उधळण होणार आहे, कारण 2024 सालचे पहिले चंद्रग्रहणही याच दिवशी होणार आहे. जरी ग्रहण ही एकमेव खगोलीय घटना आहे, परंतु धार्मिक शास्त्रामध्ये ती शुभ मानली जात नाही. असे म्हटले जाते की ग्रहण काळात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, ज्याचा संपूर्ण विश्वावर परिणाम होत असतो. त्यामुळे यावर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणे शुभ मानले जात नाही. अशा परिस्थितीत 25 मार्चला होळीच्या दिवशी चंद्रग्रहण केव्हा होईल आणि रंगांच्या सणांवर त्याचा काय परिणाम होईल हे बघू. सोमवारी म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच 25 मार्च 2024 रोजी चंद्रग्रहण होईल. हे चंद्रग्रहण सकाळी 10:23 सुरू होईल आणि दुपारी 3:02 चालेल. पहिले चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही, त्यामुळे याचा सूतक कालावधीही वैध राहणार नाही आणि होळीच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी न करता होळीचा सण साजरा करू शकता. भारतातून ग्रहण दिसणार नसल्यामुळे वेदादी नियम पाळण्याची गरज नसल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण कोठे दिसेल? 2024 सालचे पहिले चंद्रग्रहण अमेरिका, जपान, रशिया, काही भाग आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, दक्षिण नॉर्वे आणि स्वित्झर्लंडमध्ये दिसणार आहे. चंद्रग्रहण हे सर्व राशींवर परिणाम करेल, परंतु काही राशींच्या लोकांवर त्याचा विशेष प्रभाव दिसून येईल. मिथुन, सिंह, मकर आणि धनु राशींच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडेल. 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी वर्षातले पहिले चंद्रग्रहण दिसणार आहे व ते कोठे दिसणार आहे, कोणत्या राशींची भरभराट होणार आहे,
याची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.